नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा. आपण सकाळपासून केरळमध्ये फिरतोय. काल आपण कोचीपासून सुरुवात केली. मुन्नारवरून आता टिकरीच्या दिशेने आपला आजचा हा प्रवास सुरू होतोय. आता मी ज्या ठिकाणी आहे हे तुम्हाला पाहायला मिळतंय की ही चहाचे मळे आहेत. याची जी पानं आहेत ही पानं अशी खुडली जातात आणि याच्यापासून चहा पावडरची निर्मिती केली जाते. पाठीमागच्या बाजूला आपण पाहिलं तर डोंगर उतारावरती अशा पद्धतीच्या ह्या संपूर्ण चहाच्या मळे किंवा चहाच्या बागा आपल्याला पाहायला मिळतात. विशेष करून चहाच्या बागांमध्ये ह्या झाडांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाग वस्ती करत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे किडे याच्यामध्ये वस्ती करत असतात. ज्यावेळी तुम्ही याच्यामध्ये एंटर करता त्याचवेळी सुरुवातीलाच आपल्याला तिथले शेतकरी सांगत असतात की याच्यामध्ये नागांची संख्या जास्त प्रमाणात असते, तुम्ही काळजी घ्या. विशेष करून केरळच्या डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणावरती हे याचं उत्पन्न चहाच्या मळ्यांचं घेतलं जातं. त्याच्यामध्ये देखील आपल्याकडे जशा गव्हाच्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटी आहेत तशा त्याच्यात देखील अनेक प्रकारच्या व्हरायटी आणि त्यापासून त्या पद्धतीचे चहा पावडरची निर्मिती केली जाते. विशेष करून टाटा टी, टाटा कंपनीची जी चहाची कंपनी ती सगळ्यात मोठा प्लांट खरं तर टाटा कंपनीचा केरळमध्ये आपल्याला या रूटवर पाहायला मिळतो. जाताना आपण तो देखील प्लांट या निमित्ताने पाहणार आहोत. सुंदर केरळ आहे, निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावरती आहे. संपूर्ण जनजीवन हे पर्यटन आणि या ठिकाणची चहाची शेती याच्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. विशेष करून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्यांची निर्मिती देखील किंवा मसाल्यांची शेती देखील मोठ्या प्रमाणावर होते. अजूनही पुढचे 4 ते 5 दिवस आपण केरळचा आनंद घेतो. नेमकं काय वेगळे पण केरळमध्ये ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. धन्यवाद.